हाय हॅलो नमस्कार, मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आता संध्याकाळचे 7 वाजले। त्याने विचार केला की आज तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं जे काही रुटीन असतं, म्हणजे स्वयंपाक करण्यापासून ते पूर्ण किचन क्लीन करण्यापर्यंत तेच रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो आज प्लॅन केलं की आलू पराठे करायचं। मग त्याच्यासाठी इथं कुकर लावले मी। कुकर काय पण झाले, बटाटे मी गरम करून घेतले, उकडवून घेतलेले आहेत आणि इथं पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे। आता बाकी पुढची प्रोसेस करायची आहे। पीठ काही जास्त वेळ मी मळून ठेवत नाही, हार्डली एक 10 मिनिटासाठी ठेवून देते, नाहीतर कधी कधी तर मळल्याच मी करायला लागते। पण आज वेळ होता म्हटलं आणि मळून ठेवलेलं आहे। सो कुकर पण झाले, बटाटे उकडवून घेतलेले आहेत। सो ते आता बाहेर काढून अगोदर मॅश वगैरे करायचं, ते करून सगळे मसाले मिक्स करून घेऊया। सो चला तर मग आता पुढे व्हिडिओला आपण सुरुवात करूया। कुकर पण अगोदर काढून घेते, बटाटे गार झालेले आहेत। सो बटाटे गार पण करून घ्यायचे, उकडवून झालेले आहेत। सो कुकर पूर्णपणे गार झालाय आता। आणि 3 बटाटे घेतलेले आहेत मी इथं उकडायला। जसं तुम्ही बघता इथं तसंच मी आता बटाटे गार करून घेतले, उकडवलेले होते ते। त्यानंतर त्याची अशी सालं काढून घेत आहे मी इथं। आणि त्यानंतर मग आपल्याला हे मॅश करून घेऊन त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। सो पहिल्यांदा आपण इथं मॅश करून घेऊयात बटाटे मॅशरने। सो तिन्ही बटाटे एकत्रच मी मॅश करून घेतलेत। त्यानंतर एखादे आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती होतील आणि किती पराठे त्यामध्ये बनवता येतील असं। सो अशा पद्धतीनं मॅश करून घेतले आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये मी बाकीचे मसाले टाकते। सो इथं मी मसाल्यांमध्ये जास्त काही मसाले टाकलेले नाही आहेत, जसं की कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकला आहे, त्यानंतर हळद मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडासा मी इथं गरम मसाला टाकणार आहे। तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसाला ॲड करू शकता आणि आमचूर पावडर असेल तर ते देखील तुम्ही ॲड केली तर चव आणखीन जास्त छान येते। सो मी इथं मात्र माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढेच मसाले इथं टाकून घेतलेले आहेत। बट तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली चाट मसाला आणि आमचूर पावडर नक्की टाका। सो इथं मी आता फायनली मीठ टाकून घेतलं आहे, कारण पाणी सुटतं म्हणून मी थोडं लेट मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। आणि अराऊंड 1 चमचा पण इथं गरम मसाला टाकलेला आहे। सो हे गरम मसाला आणि मीठ टाकून देखील मिक्स करून घ्यायचं आहे। सो अशा पद्धतीनं सगळं मी इथं मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये थोडाही बटाटा असा अख्खा राहू दिलेला नाही आहे, मी कम्प्लिटली मॅश करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर असे छोटे छोटे त्याचे गोळे करून घेते, म्हणजे एक्झॅक्टली मला अंदाज येऊ शकतो की एका पराठ्यामध्ये आपल्याला केवढं स्टफिंग भरायचं आहे ते। सो अशा पद्धतीनं मी इथं अराऊंड 6 गोळे असे करून घेतलेले होते। आणि त्यानंतर मग जे पीठ मळून ठेवलेलं होतं ना, ते देखील थोडंसं तेलाचा हात लावून मी इथं मळून घेते। जे तुम्ही इथं बघताय, अगदी एक 10 मिनटासाठीच मी पीठ ठेवलं होतं मळून। आणि 10 मिनटानंतर मग अशा पद्धतीनं थोडं एकदा मळून घेतलं परत आणि त्याचे देखील असे छोटे छोटे गोळे करून घेतले। त्याचे इथं 7 गोळे झाले होते, 6 गोळे झाले होते त्याचे देखील। सो अशा पद्धतीने इथं गोळे झालेले आहेत, पण यामधला मी एक चपातीसाठी यूज करणार होते आणि बाकीचे मी पराठ्यांसाठी यूज करणार होते। पराठे बनवताना चपातीसाठी जो घेतो गोळा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे। आणि त्यानंतर एक एक पातं घेऊन मी अशा पद्धतीनं बोटाने अंगठ्याच्या साहाय्याने ते मोठं करून त्यामध्ये असं हे भरत होते, स्टफिंग जे भरायचं आहे ते। सो स्टफिंग भरताना देखील स्टफिंग आतल्या साईडला ढकलं तर पीठ मी वरच्या साईडला अशा पद्धतीनं अंगठ्याने, तुम्ही बघू शकता इथं अंगठ्याने आपल्याला असं पीठ वरती खेचायचं आहे, जेणेकरून स्टफिंग त्याच्यामध्ये पूर्णपणे भरू शकेल। जसं तुम्ही बघताय तर इथं एक पातं मी भरून घेतलेलं आहे आणि सेमच पद्धतीनं मी इथं पातं भरून घेते। मी तुमच्यासाठी सोबत इथं आणखीन एक मेथड पण शेअर करेनच, ज्या पद्धतीनं आपण खूप छान पद्धतीनं स्टफिंग भरू शकतो। कारण ही जी मेथड आहे ना, ही प्रत्येकाला जमते असं नाही, मलाही पहिल्यांदा जमत नव्हती, आताशी कुठं मी थोडीफार शिकलेली आहे ही पद्धत। अदरवाईज मी पहिल्यांदा आता जी नेक्स्ट तुम्हाला दाखवणार आहे ना, तीच पद्धत मी जास्त तर फॉलो करायची। दोन्ही पद्धतीनं देखील पराठे खूप छान होतात आणि फुटतही नाहीत, थोडेफार फुटले तरी इतकं काही जाणवत नाही आपल्याला। सो आता इथं दुसरी मेथड, सो तुम्ही बघताय लाटून घेतले थोडंसं पातं मी असं मोठंसं, आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टफिंग भरायचं आहे। लाटताना साईडनं लाटलं आहे मी जास्त आणि मध्ये मात्र थोडंसं असं जास्त जाडसर भाग ठेवलेला आहे। सो अशा पद्धतीनं चपातीसाठी जसा गोळा करतो तसा मी स्टफिंग भरून त्याच्यामध्ये गोळा केलेला आहे। आणि हे लाटताना आहे ना उलट्या साईडनं लाटायचं, म्हणजे पातं आपलं अजिबात पराठा फुटत नाही।
सो सेमच पद्धतीनं मी इथं दुसरं देखील पातं भरून घेतलेलं आहे इथं. आणि अशा पद्धतीने सगळी इथं मी स्टफिंग भरून घेतलेत. आणि त्यानंतर एक चपाती लाटायची होती, ती पहिल्यांदा लाटून घेतली आणि नंतर मग इथं मी पराठा लाटून घेते. सो आता हा जो पराठा आहे ना, तो हातामध्ये घेऊन पातं जे भरतात तसा भरलेला होता. सो त्याचं थोडंसं स्टफिंग बाहेर निघालं होतं, पण त्याचा काही इफेक्ट जाणवला नाही इतकासा, कारण तुम्ही बघू शकता जेवढा हवा तेवढा मोठा मी पराठा लाटलेला आहे. अराऊंड चपाती इतकाच पराठा देखील झालेला आहे. आणि बटाट्याचे पराठे मोस्टली ना जेवढे पातळ लाटता येईल तेवढे लाटते मी, कारण ते छान लागतात तसे पातळ केले तर. जाडसर असतील तर इतके काही खास लागत नाहीत त्यामुळं. सो एक तर झाला इथं लाटून. हा दुसरा तुम्ही बघू शकता मी लाटताना कुठलीही फॉर्मॅलिटी नाही करत आहे. दुसरी सिंपल जशी चपाती लाटते त्याच पद्धतीनं लाटते, पण खूप छान पद्धतीनं पातळ लाटलं जातं इथं मला आपलं. आणि इथं 2 पराठे तयार झालेले आहेत. आता हे जे आहे ना, हे स्टफिंग बाहेर निघालं होतं तरी देखील पराठा मात्र खूप छान झालेला आणि फुगलेला देखील होता. थोडंफार स्टफिंग बाहेर निघालं तर इतकं काही फरक नाही जाणवत आपल्याला. सो तुम्ही बघता इथं पराठा देखील फुललेला देखील आहे, व्यवस्थित फुगून देखील आलेला आहे आपला पराठा. सो इथे एक पराठा तयार झालेला आहे आणि इथं मी दुसरा देखील पराठा लाटून ठेवलेला आहे. सो तो आपण इथं तव्यामध्ये टाकून घेऊयात. आणि अशाच पद्धतीनं आपल्याला बाकीचे राहिलेले देखील जे पराठे आहेत ना ते लाटून घ्यायचे आहेत. आणि लाटताच आणखीन एक आठवलं, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि व्हिडिओ कसे वाटतात हेही मला सांगत जावं कमेंट बॉक्समध्ये. सो अशा पद्धतीनं आपण इथे एक एक पराठा लाटून घेणार आहोत. आणि फायनली आपले पराठे लाटून होत आलेले आहेत. सो आता ना मी एक लाटायची वेगळी पद्धत तुम्हाला सांगते. तुम्ही बघितलं त्या पद्धतीनंच प्रत्येकाला लाटता येतं असं नाही. आता हे जे बघताय ना, जसं आपण भाकरी थापतो ना तसं थोडंसं हलक्या हाताने पराठा असा थापून घ्यायचा आणि नंतर मग आपण लाटण्याने तो मोठा करून घ्यायचा. असं जर लाटलात ना तुम्ही थोडंसं तर देखील जे काही आहे ना स्टफिंग बाहेर दिसत नाही. खूप छान पद्धतीनं लाटलं जातं. मी वेगवेगळ्या पद्धतीनं ट्राय करत राहते जेणेकरून मलाही वेगवेगळ्या पद्धती कळाव्यात पराठे करत असताना. कारण बटाट्याचे पराठे ना, बटाटा जरा जरी जास्त शिजला ना तर बॅटर खूप बाहेर पडू शकतं त्याचं स्टफिंग ते सगळं. त्यामुळे ना मी वेगवेगळ्या पद्धतीनं ट्राय करत राहते आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळी पद्धत मी ट्राय करतच राहते. जसं की तुम्ही आत्ता बघितलात लाटायची आणखीन एक पद्धत मी तुम्हाला सांगितली. जसं तुम्ही बघितलं आता पराठे तर बनवून झालेले आहेत. इथं हे पूर्ण पराठे बनवून झालेत. 5 पराठे बनवलेत आणि एक मी चपाती बनवली जी की मुलीसाठी असेल माझ्या. आता हे थोडंफार गार होऊ देईन. आणि हे जे बघताय ना थोडंसं असं स्टफिंग केलेलं ना ते राहिलं शिल्लक. सो तर मी काय करते, हे पूर्ण असं बारीक करून घेते आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे उकळवून घेते. याच्यामुळे काय होईल, खायला पण बरं वाटेल, वेस्ट पण जाणार नाही. आणि एवढंसं फ्रीजमध्ये कुठे ठेवायचं, त्याच्यामुळे मी आता काय करते, हे याच्यावरती ठेवून घेते अगोदर. आणि याच्यात थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे. पाणी टाकलंय मी आता थोडंसं अगदी. आणि हे असं थोडं मिक्स करून घेते. तुम्ही हवं तर याला सेपरेटली फोडणी दिलीच तरी चालू शकतं, पण मी फक्त पाणी ओतून थोडं उकळवून घेणार आहे, थोडं ग्रेव्ही टाईपमध्ये म्हणून. आणि जसं तुम्ही बघता येतं पाणी ओतल्यामुळे काय होतं ना की याची जी तिखट मीठ वगैरे होतं ते कमी पडतं. सो त्याच्यानुसार मी अगदी थोडंसं त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकून घेईन. हे जे आहे उकळून घेतले आता मी थोडंसं. आणि गरम असतानाच ना एका वाटीमध्ये काढून ठेवते, नंतर खाताना बरं ते घेता येईल. काय झालं पिल्लू? आता बाकी बनवून तर सगळं झालेलं आहे आणि थोडीशी भांडी आहेत ती घासायचा विचार होता, पण आता जेवायचा टायमिंग झालाय त्यामुळे पहिल्यांदा जेवण करून घेते आणि नंतर मग बाकीचं जे काही रुटीन आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करतेच.
सो आता माझं जेवण आवरलं होतं आणि त्यानंतर म्हटलं पहिल्यांदा क्लिनिंगचं जे काही आहे ते करून घेऊया. सो भांडी घासून घेतली. आज ना मला थोडंफार डीप क्लीन करायचं होतं, म्हणजे ओटा वगैरे क्लीन करून घ्यायचा होता, शेगडी वगैरे सेपरेटली क्लीन करायची होती. त्याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा म्हटलं भांडी घासून घेऊयात व्यवस्थित आणि त्यानंतर बाकीचं करता येईल. मला तर वाटतं प्रत्येक गृहिणीचं हे ठरलेलं आहे, संध्याकाळचं मोस्टली रुटीन असंच असतं, जे काय आहे ते प्रत्येक गृहिणीचं. सो तसंच माझंही थोडंफार रुटीन असतं सेमच. एवढंच काही कामं यावेळेची त्यावेळेची यावेळेला होऊन जातात, पण सेम कामं मात्र तीच असतात, वेळ थोडाफार बदलू शकतो. सो इथं पटापट मी भांडी घासून घेते आणि त्यानंतर मग बाकी क्लिनिंगचं पण करायचं होतं, म्हणून मी पटापटा इथं भांडी घासते. आणि मुलगी माझी होती ती मस्तपैकी खेळत बसलेली, मध्ये मध्ये येऊन मला विचारत होती काय चाललं आहे म्हणून. सो अशा पद्धतीने सगळी भांडी घासून घेतली आणि शेगडीवरची ज्या जाळ्या होत्या ना त्या देखील क्लीन करून ठेवल्या, कारण शेगडी तर क्लीन करायचीच होती म्हणून. सो सगळं इथं झालं आणि त्यानंतर मग मी काय केलं ना, जो माझा आता भांडी घासायला जो काही स्क्रब यूज केला ना तोच स्क्रब मी घेतला आहे आणि त्या स्क्रबनेच म्हटलं क्लीन करून घेऊया, कारण तो मला थ्रो करायचाच होता. सो टाकण्यापूर्वी एकदा यूज होऊन जाईल म्हणून मी इथं तुम्ही बघताय एका बाउलमध्ये पाणी घेतलं, त्याच्यात विम जेल घेतलं आणि त्या स्क्रबरनं शेगडी अशी मस्त क्लीन करून घेतली. सो अशा पद्धतीनं हे स्टीलचं जे हे आहे ना मधला तो भाग, तो खूप छान क्लीन होतो स्क्रबरनं केलं तर, म्हणून मी ते स्क्रबरनंच क्लीन करून घेतलेलं आहे त्या. सो अशा पद्धतीनं पूर्ण शेगडी क्लीन करून झाली माझी आणि त्यानंतर मग ओटा क्लीन करायचा होता. सो पहिल्यांदा एका साईडनं सुरुवात केली क्लीन करायला. सो अशा पद्धतीनं मी इथं पहिल्यांदा त्याच स्क्रबरनं पूर्ण ओटा जो होता ना तो थोडा विम जेल टाकून असं घासून घेतला आणि त्यानंतर आपला जो ह्याचा असतो ना गालाचा किंवा स्क्रॉच ब्राईटचा, दोन्हीचा स्पंज जो भेटतो ना त्या स्पंजच्या याच्यानं पहिल्यांदा साबणाचं जे काही पाणी होतं ते सेपरेट यानं स्क्रबरनं घेतलं आणि नंतर हा येलो कलरचा होता त्यांना देखील क्लीन करून घेतलं आणि नंतर शेगडी त्या साईडला सरकवून ठेवून ना बाकी हे क्लिनिंग करून घेतलं. सो हे जे काही क्लिनिंग आहे ना हे आठवड्यातून एकदा असं खूप डीपली करावं लागतं, अदरवाईज रोजच्या रोज करायचं झालं ना तर तेव्हाच्या तेव्हा मी मस्त स्क्रबरनं पाणी स्प्रे करून घेते आणि तिथल्या तिथं क्लीन करून घेते. पण आज म्हटलं तर खूप दिवस झाले क्लीन केलं नव्हतं अशा पद्धतीनं, म्हणून हे करून घेऊया म्हटलं. सो पटापट क्लीन करून घेतलं मी, जसं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं. आणि किचन क्लीन झालं ना की खूप छान वाटतं. रात्रीच्या वेळी असं क्लीन करून झोपलं किचन ना की सकाळी किचनमध्ये गेल्यावर जरा प्रसन्न वाटतं, त्यामुळं हे काम मात्र तेव्हाच्या तेव्हा केलंच पाहिजे असं होतं. सो इथं मी विंडो जी होती ना किचनजवळची ती विंडो देखील थोडीफार क्लीन करून घेतली, कारण हे क्लिनिंगचं जे काही होतं ना ते तिथंच ठेवलेलं असतं, त्यामुळं रोजच्या रोज काही क्लीन होत नाही असं काढून सगळं साहित्य. त्यानंतर बेसिन जे होतं ते देखील मी व्यवस्थित घासून घेतलं, असं बेसिन घासून आणि व्यवस्थित ना ते सुकं पण करून घेतलं मी, जसं की तुम्ही बघितलं स्क्रबरना त्याच्यामधलं पाणी देखील काढून घेतलं. आणि इथं फायनली सगळं करून झालं आणि आता शेगडी पण होती ती तिच्या जागी ठेवून दिली आणि फायनली दाखवते तुम्हाला किचन कसं दिसतं क्लीन केल्यानंतर. जे काही होतं ते क्लीन करून घेतलं, शेगडी वगैरे लावली, त्याचे बर्नर वगैरे काढलेले ते लावून दिले तिथं वरती व्यवस्थित शेगडीवरती आणि फायनली मग किचन माझं क्लीन केल्यानंतर अशा पद्धतीनं दिसत होतं. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर मेक शुअर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग.